नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उन्हाळा स्पेशल मूग डाळीचे पाकातले मऊसूत असे लाडू बनवतोय। तर रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर मूग डाळीचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी भरून मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर 2 तास पाण्यामध्ये भिजत घातली होती। आता 2 तासामध्ये ही मूग डाळ व्यवस्थित भिजलेली आहे। तर आता भिजलेल्या डाळीमधील आपल्याला एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचे। त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतलेली आहे। चाळणीमध्ये भिजलेली मूग डाळ सर्व काढून घ्यायची आणि त्यानंतर या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला सगळं निथळून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं पाणी निथळल्यानंतर आपल्याला इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपली भिजलेली मूग डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्सर चालू बंद करत ही मूग डाळ रवाळ ग्राइंड करून घ्यायची। तर इथे मी ग्राइंड करून घेतलेली आहे आणि ग्राइंड केल्यानंतर बघू शकता डाळ व्यवस्थित अशी रवाळ ग्राइंड झालेली आहे। तर आता ही ग्राइंड केलेली मुगाची डाळ आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि जी शिल्लक राहिलेली मुगाची डाळ होती ती सुद्धा मी सेम पद्धतीने रवाळ ग्राइंड करून घेतलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता एकदम मस्त अशी आपली रवाळ मुगाची डाळ ग्राइंड करून झालेली आहे। आता या ग्राइंड केलेल्या डाळीचे आपल्याला भजे तळायचे आहेत। तर भजे तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेला आहे। आता या गरम तेलामध्ये बसतील तेवढी आपल्याला या मूग डाळीची भजी सोडून घ्यायची आहे। भजी तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला ही भजी तेलामध्ये अशी मोकळी करून घ्यायची आणि ही मूग डाळीची भजी आपल्याला मध्यम आचेवरती तळायची आहे, म्हणजे ही मूग डाळीची भजी आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाईल। आणि तळत असताना ही मूग डाळीची भजी आपल्याला एकसारखी झाऱ्याने हलवायची आहे, म्हणजे या भज्यांना एकसारखा छान रंग येईल। तर मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटं ही भजी तळून घेतली। बघू शकता भज्यांना हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे। तर अशी भजी तळून झाल्यानंतर ही तळलेली भजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर बघू शकता मस्त भजी तळून झाली आणि शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपल्याला अशीच भजी तळून घ्यायची आहे। तर सेम पद्धतीने सर्व मिश्रणाची या ठिकाणी मी भजी तळून घेतली। तळलेली भजी आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची। तर इथे आपली भजी थंड झालेली आहे। थंड झाल्यानंतर आता आपल्याला ही भजी अशी हाताने तोडून घ्यायची आहे। लाडू बनवण्यासाठी आपल्याला ही भजी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घ्यायची आहे। त्यासाठी एका भज्याचे 2 ते 3 तुकडे हाताने तोडून घ्यायचे। तर इथे मी सर्व भजी हाताने तोडून घेतली। तोडून घेतल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये तोडलेली थोडीशी भजी टाकून घ्यायची आणि ग्राइंड करून घ्यायची आहे। तर इथे मी भजी ग्राइंड करून घेतलेली आहे। ग्राइंड केल्यानंतर बघू शकता मूग डाळीचं मिश्रण एकदम छान रवाळ ग्राइंड झालेलं आहे। तर ग्राइंड झालेलं मिश्रण आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि सेम पद्धतीने शिल्लक राहिलेली भजीसुद्धा आपल्याला अशीच ग्राइंड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी सर्व भजी मी ग्राइंड करून घेतलेली आहे आणि ग्राइंड केलेलं मिश्रण बघू शकता एकदम मस्त दाणेदार असं ग्राइंड झालेलं आहे। तर आता हे मिश्रण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि लाडूचा पाक तयार करून घेऊ। तर पाक तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आहे आणि ज्या वाटीने आपण मूग डाळ मोजून घेतली आहे त्याच वाटीने पाऊण वाटी साखर घ्यायची आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये साखर मिक्स करायची आणि हा पाक उकळून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर हे लाडू खूप जास्त गोड हवे असतील तर तुम्ही 1 वाटीसुद्धा या ठिकाणी साखर वापरू शकता। तर अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की पाकाला उकळी आली आहे आणि या ठिकाणी साखर पूर्णपणे वितळलेली आहे। तर आता हा पाक आपल्याला मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटं उकळून घ्यायचा। तर इथे पाक 4 मिनिटं उकळून झालेला आहे। आता हा पाक लाडू बनवण्यासाठी तयार झालेला आहे की नाही ते बघायचं। तर पाकातला चमचा वरती करायचा आणि या चमच्याचा शेवटचा ड्रॉप हातामध्ये घ्यायचा आहे। दोन्ही बोटाच्या मध्ये हा पाक दाबून बघायचा आहे। तर तुम्ही माझ्या दोन्ही बोटाच्या मध्ये बघू शकाल की पाकाची छान अशी तार तुटायला लागलेली आहे। तर असा पाक तयार झाला की समजून जायचं की आता हा पाक आपला लाडू बनवण्यासाठी तयार झालेला आहे। तर आता या पाकामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आणि या ठिकाणी लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा। गॅस बंद करून घेतल्यानंतर या गरम पाकामध्येच आपल्याला मोजून 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि टाकलेले तूप पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर गॅसवरची कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आणि या पाकामध्ये तयार केलेलं मूग डाळीचं मिश्रण आपल्याला
टाकून घ्यायचे आणि त्यानंतर या मिश्रणामध्ये 1 ते 2 चमचे मगज बी टाकून घ्यायची आणि पाकामध्ये मूग डाळीचं मिश्रण आणि मगज बी चमच्याने मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं गरम आहे, तर लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं थंड करून घ्यायचं। तर या ठिकाणी थोडं मिश्रण थंड झालेलं आहे आणि बघू शकता की मस्त असं आपलं मूग डाळीचं लाडू बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। तर इथे मी लाडूचं मिश्रण एकदा हाताने मिक्स करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणाचे लगेच लाडू बनवून घेऊ। तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि दोन्ही हाताच्या मध्ये हे मिश्रण असं दाबून घ्यायचं, म्हणजे लाडू छान बांधला जातो। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की अगदी सहज असा आपला मूग डाळीचा लाडू तयार होत आहे आणि हा लाडू तुम्ही एका हाताने सुद्धा बनवू शकता, इतकं छान हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे। तर बघू शकता लाडू तयार झालेला आहे। अगदी गोल गरगरीत असा आपला मूग डाळीचा लाडू तयार झाला। तयार झालेला लाडू आता एका प्लेटमध्ये ठेवून बाजूला ठेवते आणि इथे तुम्हाला परत एक लाडू बनवून दाखवते। सेम पद्धतीने मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि दोन्ही हाताच्या मध्ये हे मिश्रण दाबून घ्यायचं। तर या ठिकाणी बघू शकता अगदी सहज आपला दुसरा सुद्धा मूग डाळीचा लाडू तयार झालेला आहे। तर सेम पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे। तर इथे मी सर्व लाडू बांधून घेतले। तर बघू शकता खूप छान असे मूग डाळीचे लाडू तयार झालेले आहे आणि हे लाडू अगदी मऊसूत होतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। तर उन्हाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने असे पाकातले मूग डाळीचे लाडू तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।